लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। येवल्यात होणार होती छगन भुजबळ यांची दुसरी परीक्षा, मात्र मिळाला दिलासा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांनी येवल्यात मॉकपोलची मागणी केली होती, मात्र आज होणारे मॉकपोल रद्द करण्यात आले। विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पराभूत उमेदवारांनी असहमती व्यक्त केली होती। या संदर्भात राज्यातील 21 मतदारसंघातील उमेदवारांनी निवडणुकीला आवाहन दिलं आहे। या पार्श्वभूमीवर आज येवला मतदारसंघात मॉकपोल होणार होतं, मात्र ते रद्द करण्यात आल्याने छगन भुजबळ यांची दुसरी परीक्षा तुर्तास तरी टळली आहे। सध्या तरी दिलासा मिळाला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या। विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी EVM यंत्रावर अविश्वास व्यक्त केला होता। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत विविध आक्षेप नोंदवले होते। या संदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात देखील असंच वातावरण होतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मॉकपोल घेण्याची मागणी केली होती। त्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती। या संदर्भात आज मतदारसंघातील 1400 मतदारांचे मॉकपोल घेण्यात येणार होतं। त्याची जोरदार तयारी प्रशासन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील केली होती। आज मतदारसंघातील 1400 जणांची चाचणी मतदान घेण्यात येणार होतं। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी सुरू आहे। त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक मतदान यंत्रातील डेटा सुरक्षित ठेवावा असे आदेश दिले होते। या संदर्भात 14 फेब्रुवारीला सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती कळवण्यात आली होती। त्यानुसार आज होणारे मॉकपोल रद्द करण्यात आले। येवला मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील फॅक्टर चांगला सक्रिय होता। त्याचा फटका माजी मंत्री छगन भुजबळ यांना देखील बसला होता। त्यांचे मताधिक्य लक्षणीय घटलं। माजी मंत्री भुजबळ यांनी देखील त्याची कबुली दिली होती। या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या मॉकपोल विषयी भुजबळ समर्थक आणि विरोधक दोघांनाही मोठी उत्सुकता होती, मात्र ऐनवेळी त्याला स्थगिती मिळाल्याने सगळ्यांचीच निराशा झाली। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, येवला, नाशिक।